द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. देवाला धन्यवाद करूया म्हणा. या ठिकाणामध्ये देवाची उपस्थिती आहे. बोला हालेलुया. एक ताली बजाएंगे और परमेश्वर के नाम की क्या करना है, महिमा करेंगे. बरोबर. आणि इधर झड़ी भी रखा है. ठीक है. आपण सुंदरसे वचन काढलेलो कृषी वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 26 ते काही वचन आपण वाचूया की हे आपलं घर एक घरसेकारामधील एक भूतग्रस्त होता. नंतर ते गालिल सरोवरापलीकडे घरसेकरांच्या प्रदेशात गेले. जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भूते होती. बराच काळापर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता. जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्या पुढे पडला. तो मोठ्याने आवाजात म्हणाला, येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंती करतो की मला त्रास देऊ नको. तो असे म्हणाला कारण येशूने भूताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती, कारण त्याने त्याला पुष्कळ वेळा धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते, पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते. परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भूते त्याला एकांतात घेऊन जात असत. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय आहे? तो म्हणाला, सैन्य, कारण त्याच्यात अनेक भूते शिरली होती. भूतांनी येशूला विनंती केली की आम्हाला अनंत काळाच्या अंधारात जाण्याची आज्ञा करू नको. डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भूतांनी त्याला विनंती केली, आम्हाला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे. आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. मग भूते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला. जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भूते निघाली होती त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गर्सेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले, कारण ते सर्व फार घाबरले होते. मग येशू नावेत बसून परत गेला. ज्याच्या अंगातून भूते निघाली होती तो येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले ते सांग. तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काय केले ते नगरातील सर्व लोकांना त्याने सांगितले. कुठं आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली आहे सांगत जा. मग तो आपल्यासाठी आणि पुढे काय म्हटलं, आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला. कुठं फिरलेला आहे? गावभर. आपल्याला कुठं फिरायचंय सांगा ना. कुठं? गावभर फिरायचं का नाही? कधी कधी येशू, तुम्हाला माहिती आहे का, एक आंधळा मनुष्य होता. मला आंधळा मनुष्य होता. बोला ना, आंधळा मनुष्य होता. असं करा बोला, आंधळा. तुम्ही जवळच नका बसू, थोडं लांब बसू, तिला पाठीमाग बस. आंधळा मनुष्य होता. येशूने काय केलं, खाली जमिनीवर थुकला. बघा, थुकला आणि काय केलं, चिखल तयार केला. असं स्टाईल करा, चिखल तयार केला. काय केलं? चिखल तयार केला आणि त्याच्या डोळ्यावर लावलं. मग कधी कधी परमेश्वर येशू काही गोष्ट करतो ना, ती कशासाठी असते? चांगल्यासाठी असते. प्रेज द लॉर्ड. आता इथं बायबल मध्ये काय सांगितलं की येशूने काय केलेलं आहे, मग तो गालिलाच्या समोरील गर्सेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचला. कोणत्या प्रदेशात येशू आलेला आहे? गर्सेकराच्या प्रदेशामध्ये येशू आलेला आहे. जर तुमच्या प्रदेशामध्ये येशू येत आहे तर भूत राहणार नाहीये. हालेलुया. काही लोकांच्या जीवनामध्ये भूत आहेच. प्रार्थना करते तरी भूत आहे. प्रेज द लॉर्ड. काय
काय आहे? बरोबर आहे का नाही? किती सैन्य? बायबल मध्ये काय सांगितलं? त्याच्या घरामध्ये काय राहत होतं? 30 वाचा सिस्टर, 30 8वा अध्याय 30 वचन. 8वा अध्याय लूक 8वा अध्याय 30 वचन. येशूने त्याला विचारले तुझे नाव काय? त्याने म्हटले सैन्य. काय राहत होतं त्याच्या घरामध्ये? सैन्य राहत आहे. कशाच्या घरामध्ये सैन्य राहत आहे? कारण की आपल्या घरात कोण राहते आपल्याला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला म्हणा आपल्या घरात कोण राहते आपल्याला माहिती, पण शेजाऱ्याला माहिती नाही. आपल्या घरात काय राहते, कोण राहते? सैन्य राहते. कशाचं सैन्य? खोटं बोलण्याचं सैन्य आहे. प्रेज द लॉर्ड. चुगली लावण्याचं काय आहे? सैन्य आहे. त्याच्यानंतर वाईट पाहायचं आहे, ऐकायचं आहे, शिव्या द्यायचं आहे, नाना प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्याचं काय आहे? सैन्य आहे. या सैन्याला तुम्हाला मला काय करायचंय? घालून द्यायचं आहे. हालेलुया. बरं हालेलुया. सैन्याला काय करायचंय? परमेश्वर खवळला असेल त्याच्यावर, खवळेल तिथं. पुष्कळ किती 28 मध्ये वाचा, 29 मध्ये. कारण त्याने त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यातून निघण्याची आज्ञा केली होती. त्याने त्याला पुष्कळ वेळा धरिले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेविलेले असता तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्यांना रानात हाकून नेत असे. येशूने त्यांना विचारले तुझे नाव काय? त्याने म्हटले सैन्य, कारण त्याच मध्ये पुष्कळ भूते शिरलेली होती. त्याने त्याला विनंती केली की तो प्रगट करत होता तू कोणाचा पुत्र आहे? देवाचा पुत्र आहे. हालेलुया. माझा विषय काय आहे की सैन्य आपल्यामध्ये नसावं. कोण पट्टी करून द्या असं पालतं करा. इकडे आणून ठेवा फोन. किती लोक फोन आणलेत. कुठं होतो मी? सैन्य. आपल्या घरात कोण राहतंय? सैन्य राहतो का येशू राहतो? ते कळायला पाहिजे. सांगत नाही का? येशूने त्याला काय म्हटलं? मला तू काय करू नको, मला प्रगट करू नको, तू देवाचा पुत्र आहे म्हणून. ते सैतान काय बोलत होतं? इथं वचन आहे का तसं? कुठे मला सांगा ते. 28 मध्ये वाचा सिस्टर. लुक वर्तमानाचा 8वा अध्याय 28 वचन. तो येशूला पाहून ओरडला. त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला हे येशू परत देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस? कोण बोललाय? बोला ना कोण बोललेला आहे? शैतान बोला म्हणा. शैतान काय बोललेला आहे? शैतान बोललेला आहे. आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये असं करा म्हणा, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये सैन्य राहतं का येशू राहतो? हे आपल्याला कळालं पाहिजे. कोण राहतो त्याच्यामध्ये घरामध्ये? पण तुम्हाला माहितीये का आज हे सैन्य कितीतरी प्रकारचं सैन्य खराच राहत आहे. काही लोकांना बोललेला राग येतो. कोण राहतं त्याच्यामध्ये? येशूने एका मनुष्याच्या डोळ्यावर चिखलामध्ये थुकला, जमिनीवर थुकला, चिखल केला आणि डोळ्याला लावलं. त्याला काही वाईट वाटलेलं आहे का? पास्टर जर तुम्हाला बोलत आहे तर तुमच्या घराची काय करत आहे? काळजी घेत आहे. पास्टर जर तुम्हाला म्हणत आहे जा, पास्टर जर तुम्हाला म्हणत आहे ये, काय करत आहे? काळजी घेत आहे. तुमच्या मधल्या सैन्याला खालवण्यासाठी जे थमकवत आहे. आले ना किती लोक माझ्या बरोबर? वाईट वाटू द्यायचं का? शेजारच्याला सांगा मिठी गोली करके खा लेने का है. कोणसी पास्टर जब चिरडले बोलले काही कोणसी गोली खा लेना, ये हमारे लिए दवा है. क्या बोलने का है? बोलो बाजू में बोलो, किस जो भी होगा. ये हमारे लिए दवा है. कोणसी गोली है? मिठी दवा आहे. येशू त्या ठिकाणामध्ये गेला. त्या शैतानाला कळलेला आहे की हा देवाचा पुत्र आज मला या घरातून काढून टाकणार आहे. पास्टरद्वारे कोण येत आहे? बरं ना, कोण येत आहे? येशू येत आहे. कोणाला काढायला येत आहे? तुमच्या मधल्या सैन्याला. करा असं, तुमच्या मधल्या सैन्याला घालवायला येत आहे.
रागाच्या सैन्याला घालवले. एक ठिकाणी येशूने काय केलं, एक तोडा घेतला, रागाने मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये क्रय विक्रय करणाऱ्या लोकांना त्यांनी त्या घरामधून काय करून हुसकून दिलेला आहे. काय काय लोक विक्री करणारे, बिझनेस करणारे लोकांना हाकलून द्यायचे कारण की त्या योग्यतेचे नाहीये. ते कुठून आलेले आहे, सैन्यामधून आलेले. ते एक सैन्य आहे. विक्री आणि बाजार करणारे लोक कशा प्रमाणे आहे, एक सैन्याप्रमाणे आहे. आणि हे सैन्य तुमच्या आणि माझ्या घरामध्ये राहता कामा नये. तुम्हाला मला काय करायचं, बाहेर काढायचं आहे. काय करायचं, सैन्य कोणाच्या सहारे. आता पास्टर आहे, पास्टरला अधिकार दिलेला आहे, दीक्षा झालेली आहे, ते येणार सैन्याला काढायचं तुमच्यामध्ये. तुम्हाला राग यायचं कारण आहे का काही, बोला ना एकमेकांकडे बघा. राग यायचं का तुम्हाला, सिस्टर आलं पाहिजे का. कोण निघतंय ब्रदर, बोला ना कोण निघतंय. घाण निघती ना आपल्या मधली, सैन्य निघतंय. सैन्य काढायला पाहिजे कोणीतरी. त्यावेळेस येशू होता, आता कोण आहे, देवाचा सेवक. आता पास्टर देवाचा सेवक आहे. तुम्हाला ज्यावेळेस उठ म्हणतो, बस म्हणतो, काही गोष्टी बोलतो, धमकावतो, हे कोणाला करत येतो, आपल्याला वाटतं पास्टर तुला बोलले, अरे ते सैन्याला धमकते. कोणाला धमकते, येशू ख्रिस्ताने या सैन्याने पण कोणाला ओळखलं. बघा ना 28 मध्ये वाचा ना, काय सांगितलंय, तो येशूला पाहून ओरडला. तो येशूला पाहून ओरडलेला आहे. काही लोकांना मी बोलतो. कोण ओरडतंय, कोण ओरडतंय, सैन्य ओरडतंय. कोण ओरडतंय बोला ना. तुम्ही आहे का, माझ्या बरोबर आहे का, समजतंय का मी तुम्हाला सांगतोय, समजतंय का तुम्हाला. हा कळतंय ना. मी रागावलो ना, समजून घ्यायचं येशू रागावलाय. येशू एका मंदिरामध्ये गेला, लोकांवर रागावला आणि तिथलच्या लोकांना काय करून दिलं, क्रय विक्रय धंदा बिझनेस करणाऱ्या लोकांना घालून दिले. इथं काय झालं, येशूला पाहून ओरडलेला आहे. तुमच्यामध्ये जर सैन्य असेल, रागाचं सैन्य असेल, वाईट पाहण्याचं सैन्य असेल, चुकीच्या गोष्टी करणारं सैन्य असेल, याला काय केलेलं होतं बायबल मध्ये, काय सांगितलं, याला हा घरात न राहता कुठं राहत होता, कबरात राहत होता. याला साखळीने मानलेलं होतं. याला अनेक प्रकारचे बंधन आहे, अनेक प्रकारचा तो कशामध्ये आहे, त्रासामध्ये आहे. येशू त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. असे कितीतरी लोक आहेत, त्या अशा प्रकारच्या त्रासाने त्रस्त झालेले आहेत. त्या लोकांना आपल्याला काय करायचं आहे, येशूकडे आणायचं. त्याला प्रेज द लॉर्ड. कोण राहत होतं त्याच्या घरामध्ये, तो घरात तर राहतच नव्हता, त्याच्या घरात बेदखल झाला तो. देवाच्या घरात पण नाहीये आणि स्वतःच्या घरामध्ये पण नाहीये. कुठं राहत आहे तो, बोला ना कुठं राहत आहे, कब्रस्तानामध्ये राहतात. काही काही लोकांची परिस्थिती तशीच आहे. बघा ना, घरात राहत नाही, काय नाही, अंगावर कपडे नाही, काय नुसते दारू प्यायला जाते. बघा किती कपडे मळकटलेले असतात त्यांचे, बरोबर आहे की नाही. अशा लोकांना आपल्याला आणायचे, अशा लोकांमधलं सैन्य घालवायचे. काय करायचं आपल्याला, सैन्य घालवायचे. 65 लोक आपल्या चर्च मध्ये नकोय. हे 65 लोक कोण आहे, विक्री करणारे, विक्री करणारे, क्रय विक्रय करणारे, कबुतराचा बाजार भरवणारे, एक ठिकाणी मधमाशीवाणी गोळा होणं, कट रचणं, कारस्थान करणं, असे लोक आपल्या चर्च मध्ये नको. हे सैन्य आपल्याला काय करायचं आहे, घालवायचंय. आज आपल्याला जे लोक त्रासामध्ये आहे, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या जखमेवर आपल्याला काय करायचे, मलमपट्टी करायची. त्याच्यावर आपल्याला मीठ चोळायचं नाहीये. हालेलुया, हालेलुया. काय केलं येशू ख्रिस्ताने, याच्यामध्ये हा कबरेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला येशू आला त्याच्याकडे. अशा लोकांकडे आपल्याला जायचं. कोणत्या लोकांकडे जायचं ब्रदर, बोला ना. शेजारच्याला सांगा ना, कोणत्या लोकांकडे जायचंय, ज्यांना गरज आहे. प्रेज द लॉर्ड. गरज असणाऱ्या लोकांकडे जा तुम्ही. मी तुम्हाला अधिकार देतो. तुम्ही जा, तिथं प्रार्थना घ्या. त्या घरसेकर असतं त्या व्यक्तीला बोलून आणा प्रार्थनेला. इथं परमेश्वर त्याला काय करेल, बरं करेल. इथं आणू शकत नसेल तर आपण त्याच्याकडे जा. येशू कुठं गेलाय,
कुठे गेलाय तिथं बघा ना, 26 वचनामध्ये काय सांगितलंय? मग ते गालिलाच्या गरसेकराच्या प्रदेशामध्ये येशू तिथं गेलाय. त्या कब्रस्थानामध्ये येशू गेलेला आहे. तुम्हाला मला जायला काय लाज वाटली पाहिजे का? हा, येशू मंदिरामध्ये गेलाय, पण वाईट लोकांना हुसकून द्यायला गेला. मंदिरामध्ये बाजार भरलेल्या लोकांना येशू चर्च मधून बाहेर काढून टाकतो. आणि ज्या लोकांची गरज आहे, ज्या लोकांना खरंच बरं व्हायचं आहे, त्या ठिकाणामध्ये येशू जाऊन त्या लोकांना बरं करतो. आता हा सगळ्यात महत्वाचं, तो काय त्यांचं घर बायबल मध्ये सांगितलं की तो 27 वचनामध्ये वाचा ब्रदर. तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक इसम त्याला भेटला व त्याला भूते लागलेली होती. बहुत काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरात राहत असे. हा, बायबल मध्ये काय सांगितलं की तो घरात न राहता कुठं राहायचं, त्याचं घर काय झालेलं आहे? कब्रस्तान झालेलं आहे. आपल्याला असं वाटतं तो मुद्दामून करतोय, आपल्याला असं वाटतं ती मुद्दामून करते, लय भांडणं करते ती. आपण म्हणतो त्याची बायको अशीच आहे, लय भांडणं करते ती. सासू पण म्हणते लय भांडणं करते, लय असं करतो. अरे त्याला काहीतरी असेल, याला काय होतं? हा काय येडा म्हणून कब्रस्तान मध्ये गेलेला आहे का? बोला ना, घरात न राहता तो स्वतःचं घर विसरून जातोय, त्याचं घर त्याला कळत नाहीये. काही काही लोक असेच आहेत, त्यांना हे घर कळत नाही आपलं. प्रेज द लॉर्ड. घरात यायचं तुम्ही तुमच्या घरात जातात का नाही? सांगा बरं, का दुसऱ्याच्या घरात जातात? सांगा बरोबर. आपलं घर किती बेवडा बघा, बेवडा किती पेल्याला असला त्याच्याच घरामध्ये जाईल, दुसऱ्याच्या घरात जाणार नाही. पण आपण संध्याकाळी कुठं हिंडा, पण कुठं जातो? बाप म्हणतो का नाही, हा अरे उशीर कसं काय गेला घरी यायला? म्हणतो का नाही उशीर गेल्यावर? हा काय रे तुझं पाय असं काय दिसू राहिलाय, असा का म्हणे, तसा का म्हणे? आता मी तुम्हाला बोलणारच आहे. तुम्ही घरामध्ये येतात दर रविवारी, मी तुम्हाला म्हणणारच आहे उशीर काय येता तुम्ही, का तुम्ही असं करता, का तसं वागता? हा राग येऊ द्यायचा का? हा त्याला म्हणा राग अजिबात आला नाही पाहिजे. कारण की कोण बोलत आहे घरामधून? मला डॅडी बोलतोय, मला डॅडी बोलतात. मला डॅडी म्हणजे ते डॅडी नाही मुंबईचे, नाही तर त्याला घेऊन ते डॅडी नाही बोलत. इथं कोण बोलत आहे? पप्पा बोलत आहे. तुमच्या घरामध्ये बाप पाहिजे. कोणत्या घरामध्ये? या घरामध्ये येशू पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या हक्काचं घर आहे. कोणतं घर? बोला, कोणतं घर आहे? हक्काचं घर आहे. या हक्काच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या आई बाप बोलतात, ऐकून घ्या, फायदा आहे तुमचा. आहे काय या घरामध्ये? फायदा आहे. या घरामध्ये काय मी तुम्हाला पत्ते खेळायला सांगतो की या बाबा पत्ते खेळा बाबा, आता तुम्ही काहीतरी चोरून पैसे आणा. मी तर तुम्हाला म्हणतो बाबा दशमांश पण नका आणतो, चोरीचा दशमांश नको मला, काही नको मला. पण माझं म्हणणं काय, तुम्ही या घरात या. कशाला या घरामध्ये? काही का लोक येत नाही, मी रागवतो त्यांच्यावर, बोलतो, त्यांना वाईट वाटतं. अरे पण ह्या घरामध्ये आलं तर तुमचं काय आहे? फायदा आहे. येशूच्या घरामध्ये जातो किंवा येशूच्या घरामध्ये जे लोक येतात त्यांचा काय आहे? फायदा आहे. का फायदा आहे? कारण की ते देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. कोणाच्या राज्यासाठी निवडलेले तुम्ही? देवाच्या राज्य. इथं नाही आपलं राज्य. आता मी 45 आहे, 14 तारखेला किती वाढत मला नाही माहिती होईल. 14 तारखेला बर्थडे माझा, 45 होईल. पण 45 नंतर किती वर्ष जगन मला माहितीये का? हे शरीराचं घर मला सोडायचंय. एक तर कब्रस्तान मधून परमेश्वराने बाहेर काढलं. कुठून बाहेर काढलं? कब्रस्तान. तुम्हाला पण काढलं का नाही? हा, तुम्ही वाईट बोलत होते, वाईट चुकीच्या गोष्टी करता, कब्रस्तानामधून त्या घरातून काढलं, शैतानाच्या घरातून काढलं, या घरामध्ये आणलं. या घरामध्ये राहायला कोण आलं? येशू आलेला. हे घर आपल्याला सोडायचं आहे आणि देवाने ठेवलेलं जे बनवलेलं घरामध्ये तुम्हाला मला जायचं आहे. पहा, मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे, तुमच्यासाठी घर बांधत आहे. हो, ते घर म्हणजे कोणतं घर आहे? स्वर्गीय घर आहे. आणि हे घर आहे. आणि या घरामध्ये येशू पाहिजे. सैन्य पाहिजे का? हा, सैन्य असलं तर रागवत होती, चिडत होती. काय करतात? चिडतो. हे पास्तर चुकीचे वागतात. बरोबर आहे की नाही? हा, आता याच्यामध्ये काय सांगितलं? या दुष्ट सैन्याने ओळखलं लगेच, सैन्य ओळखित लगेच.
अरे येशू तू कशाला आला, तू परत बोल. या सैन्याला घालवायचे. सैन्य आहे म्हणून आपल्यामध्ये राग आहे. सैन्य आहे म्हणून आपल्यामध्ये काय आहे, हेवा देव आहे. सैन्य आहे म्हणून आपल्यामध्ये चिडचिडपणा आहे. सैन्य आहे म्हणून आपल्यामध्ये वाईट गोष्टी आहे. सैन्य आहे म्हणून या शैतान आहे म्हणून आपलं हे घर बिघडलेलं आहे. घराचा दरवाजा कुठे, खिडकी कुठे, थोडंच माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. चेक कर कोण आहे आपलं, कोण राहते आपल्यामध्ये. सैन्याला ठेवायचं का देवाला ठेवायचं? बोला ना ब्रदर. मला ठेवायचं, मला ठेवायचं. लहान लेकरं पण मनाला ठेवायचं, देवाला ठेवायचं. शिवी द्यायची का, खोटं बोलायचं का? कोणाला ठेवायचं घरामध्ये? देव बाप्पा. देव बाप्पा म्हणा, देव बाप्पा असं चातर देव बाप्पाला ठेवायचं. मग सैन्य म्हणजे काय आहे, शैतान आहे. मग एक प्रकारचं सैन्य असतं का? किती 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 मी तर होतो 3-4 हजार सैन्य होतं. मी एक प्रकारचा दुरात्मा होता. काय होता? एक प्रकारचा दुरात्मा. या दुरात्म्याला, या सैन्याला घालवायसाठी येशू आपल्याकडे आला पाहिजे. काहीतरी मनामधून तो व्यक्ती बोलला असेल. कब्रस्तानामध्ये राहत असतो, त्याला भान नव्हतं. त्याला अशा गरजवंत लोकांकडे जायचं ज्यांना भान नाहीये, ज्यांचं आयुष्याचं वाटोळं होत चाललंय, ज्यांच्या आयुष्यामध्ये कोणी नाहीये, त्याच्या आयुष्यामध्ये कोणाचा आतापाता नाही, कुठला वारा नाही, काय नाही. अहो गावातले लोक बिक सगळे बघा ना, त्याचं घर नाही, तो स्वतःचं घर नाहीये, तो त्याच्या घरामध्ये न राहता तो कुठं राहत आहे, अप्रस्थानामध्ये राहत आहे. काही लोक आधारामध्ये राहत आहे, काही लोक त्रासामध्ये राहत आहे, काही लोक वेदनामध्ये राहत. आज तुम्हाला सांगतो, एका आंटीकडे गेलो, खूप वेदना, खूप त्या वेदना. इकडचे तिकडं आंटी होऊ लागली, इकडचे तिकडं. प्रार्थना केली मी बाहेर, देवाच्या आत्म्याने सांगितलं राहणार नाही. इकडच्या तिकडं, तिकडच्या तिकडं. आणि सगळ्यात महत्वाचं की आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये देव असला ना, वेदना होणार नाहीये, त्रास होणार नाहीये, कुठले वाईट प्रकार होणार नाही. कारण की या घरामध्ये कोण राहत आहे, देव राहत आहे. कोणाला ठेवायचं घरामध्ये? सैन्य ठेवायचं का? सैन्य असल्यावर मग पास्टर पुढे नाही. सैन्य ठेवायचं का? काय लोक सैन्य पाळून ठेवतात. ये बाबा, बस बाबा करायचे. काय लोक असे नाही करावं लागतं, ते बाहुबली सैन्याला ठेवायचं, पाळून ठेवतात. कशाला? डुकराच्या पिल्लांना पाळून ठेवतात. डुकराचे पिल्ल पास्टर म्हणतात प्रार्थनेला येत नाही, लोळत बसतात रविवारच्या दिवशी. पास्टर म्हणते हे करा, नको, लोळत बसते. काय ठेवायचंय आपल्याला? बोला ना, कोण ठेवायचंय? मला येशूला ठेवायचंय. माझ्या पुढे हात करून सांग, कोणाला ठेवायचंय? सैन्य ठेवायचं का? सैन्य राहिलं तर एक नखरे पाहायला भेटतील. मग काय करायचं? टाकल्यावर केस भांग पाडायची, डांबर लावायची. सांगा ना, डांबर लावायची काही गरज आहे का? 100चं म्हातारं आणि डांबर लावते कोण आहे? एवढ्याला काही बहिणी एवढ्याला कपडे घालते शिवलेस. काय गरज आहे? काय तुला अंग दाखवायचं, कोणाला अंग दाखवायचे? मग तुझ्यामुळं, त्या बहिणीमुळं एखादा भाऊ काय होतो, पापात पडतो. कोण आहे? एक मी बघतो फेसबुकला, मी एक बहीण अशा कपडे घालती ती, पर आतलं शरीर काय होतं, बाहेर दिसतं. काय होतं? दुसऱ्यांनी पाहिल्यावर काय होईल? त्याला आनंद होईल. आता ठीक आहे, आपल्या डोळ्याला अभिषेक आहे, आपण म्हणू नये माझी बहीणच आहे. पण एखादा भाऊ तर काय होणार आहे? काय होणार? पापात पडणार आहे. कोण आहे? बोला ना. देव असलं तर काय बोलतो? देव शिस्त लावतो. या घरामध्ये कोण असलं पाहिजे? देव असला तर शिस्त लावतो, वळण लावतो, अजून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी काय करत आहे? देव लावत आहे. हे देव या कब्रस्तानाचं काय करणार आहे? घर करणार आहे. तुम्हाला आता मी दिसतो मस्त स्टाईल मध्ये. मी पण एक कब्रस्तानामध्ये होतो, माहिती का? एक क्वार्टर प्यायचे दिशीची, एक खंबा प्यायचो. त्याच्यावरून माझं भागात नसायचं. गोळ्या खायचो, गोळ्या. इकडे बघा, गोळ्या खायचो मी. गोळ्या खाऊन नशा करायचो.
कुठं राहतो तुम्ही? कोण होतं माझ्यामध्ये? कोणाला लागायचं ते? शैतानाला लागतं या गोष्टी, माणसाला लागत नाही, हो देवाला लागत नाही. हे जर तुमच्या घरामध्ये सैन्य शैतान असेल तर ते शैतान काय करत आहे? मागत आहे. हालेलुया. काय बघा ना, गांजा प्यायचो, वाटतं का पास्टर गांजा पितो? कधीच वाटणार नाही तुम्हाला. वाटते का? शेजारच्याकडे पहा, वाटतं का? काय वाटतं का? मनातलं मनात भरीत असत, हा पितच असत ना. मनातलं मनात भरीत असत, पितच असेल, लय छान देत. हालेलुया. हे करत होतो मी. कुठं होतो? कब्रस्तान मध्ये. कब्रस्तानामधून परमेश्वर माझ्याकडे आला. ज्या घरसेकराकडे येशू गेला ना, तोच येशू माझ्याकडे आलेला आहे आणि माझं जीवन काय बदललेलं आहे. कोणी बदललेलं आहे? येशूने बदललेलं आहे. येशू जीवन बदलतो. जात बदलत नाही, धर्म बदलत नाही, पंथ बदलत नाही. तुमची जात होती, तुमचा धर्म होतो, तुम्ही काळ्याचे काळे, गोऱ्याचे गोरे. येशू काय करत आहे? जीवन बदलत आहे. कशासाठी यायचे? जात धर्म फक्त इथंच आहे पृथ्वीवर. देवाकडे जात धर्म काय नसतं. देवाकडे सगळे लोक सारखे असतात. काय असतात? सारखे असतात. माझा विषय काय आहे? सैन्य पाहिजे का? माझ्या जीवनामध्ये कोण वावरत होतं? एकच सैन्य नव्हतं बाबा. दारू पिलं का गांजा प्यायचो, गांजा पिलं का गोळ्या खायचो, गोळ्या खाल्ल्या का सिगरेट प्यायचो, सिगरेट पिलं का मावा लागायचा मला, मावा लागला का गोवा लागायची, गोवा लागली का तंबाखू लागायची. हे सगळं सैन्य होतं. कुठं राहत होतं? आणि या सैन्याला मी काय करत होतो? पोषित होतो. काय करत होतो? पोषित होतो. आपल्याला पोसायचं का त्याला? हा, राग पण होता, रागाला पण पोषित होतो. चीड पण होती, चिडाला पण पोषित होतो. अजून चुकीच्या गोष्टी त्यांना काय करत होतो? खत पाणी घालत होतो. काय करत होतो? खत पाणी. आणि म्हणतात पास्टर व्यसन सुटत नाही. अरे खत पाणी तू घालत आहे, देव नाही. देवाला चालत नाहीये. देवाचं घर पवित्र असतं आणि पवित्र घरामध्ये देव राहतो. तुमच्या आज त्या घरच्या घरामध्ये, हो त्या कब्रस्तानामध्ये कोण गेलेला? येशू गेलेला आहे. आणि येशू गेल्यामुळे तो वाचला. कोण वाचला गेलेला आहे? मग तुम्हाला येशूला आणायचं का नाही? हा, बरोबर आहे की नाही? आणि बायबल मध्ये असं सांगितलं की त्या व्यक्ती कुठे गेलाय? 39 वचनामध्ये वाचा. घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग. तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगरातील सर्व लोकांना त्याने सांगितले. त्याच्या घरामध्ये कोण आलंय? हा, कब्रस्तानचं काय बनवलेलं आहे? सुंदरचं घर बनवलं, भानावर आणलं त्याला. त्याच्यातलं शैतान येशूने काढून टाकलं. कोणी काढलं? आणि पास्टर पण प्रार्थना करतात का? पास्टर शैतान काढतात का? पास्टर काढत नाही शैतान. देवाचे सेवक काढत नाही. काढतो कोण? येशू काढतो. येशूने त्या शैतानाला काय केलेलं आहे? निघ म्हणलं, आज्ञा. काय केलं तरी? 30 वचनामध्ये वाचा. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? येशूने त्याला विचारलं, तुझे नाव काय आहे? सैन्य. सैन्य आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. पुष्कळ भूते होती. ती त्याला विनंती करीत होती की आम्हाला आगात कुपात जाण्याची आज्ञा करू नका. हा, आगात कुपात म्हणजे कुठं आहे? नरकामध्ये. अजून तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता. हा, त्यात आम्हाला जाऊ दे अशी त्याने त्याला विनंती केली. मग त्याने त्याला जाऊ दिले. हा, तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक धावत कड्यावरून सरोवरात पडला. एवढं त्याच्या घरामध्ये राहणारं जे सैन्य आहे ते कुठं गेलेलं आहे? डुकरामध्ये गेलेला आहे. कोणाला अधिकार आहे तो? येशूला. येशूला. आणि तो अधिकार कोणाला दिला? अजून सेवकाला दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सेवकाच्या सेवक काय मस्तपैकी मजा करीत असते का? नाही. ते काय करतात? उपास करतात, प्रार्थना करतात. आता मी जाणार आहे डॉक्टरवर प्रार्थनेला. सोमवारपासून चालू आहे माझा विचार. आणि माझा विषय काय आहे की हे घर, या घरात जर देव नसेल तर ते घर कसं सारखं होऊन जाणार आहे? कब्रस्तानासारखं होऊन जाणार आहे. कब्रस्तानामधून आज आपल्याला कब्रस्तानचं काय करायचं आहे?
घर करायचं आहे. हे कोण करणार आहे? येशू करणार आहे. मी करणार आहे का? मी करणार नाही. ज्या वेळेस बायबल मध्ये सांगितलं, येशू त्याला काय म्हणलं? आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली आहे ती सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरलेला आहे. कुठं घोषणा करीत फिरलाय? तुम्ही गावभर केलंय का घोषणा? किती लोकांनी केली गावभर घोषणा? गावात तर करायची, पण अजून पण कुठे करायची? गावभर घोषणा केली असं तर हातवरती करा. गावात सांगा, माझं जीवन बदललंय. मी कब्रस्तानामध्ये होतो, आता मी घरामध्ये राहत आहे. आणि माझ्या घरामध्ये कोण राहत आहे? येशू राहत आहे. आता माझ्या घरामध्ये येशू राहत आहे म्हणून काय आलेला आहे? आनंद आलेला आहे. माझ्या घरी येशू राहत आहे, शांती आलेली आहे, दया आलेली आहे, कृपा आलेली आहे, करुणा आलेली आहे, पाप निघून गेलेला आहे, त्रास निघून गेलेला आहे, आजार निघून गेलेला आहे. का? कोण आलेले? येशू आला. आणि आता येशू राहतो म्हणून सैन्य काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. सैन्य राहणार आहे का आता? हा, सैन्य आहे का? एखादा असेल ना, राहू द्यायचं का सैन्याला? सैन्याला जागा द्यायची का? पाय दुखतात का? आपण उभं राहू सगळे, माझ्यासाठी उभे राहा. तर सैन्याला जागा द्यायची नाही. कोणाला जागा द्यायची नाही? कोणतं सैन्य? शैतानाचं सैन्य. शैतानाच्या टीमला काय बोललेलं आहे? सैन्य. म्हणा, शैतानाच्या टीमला सैन्य बोललेलं आहे. हे सैन्य काय करायचे? काढून टाकायचे. कब्रस्तानामधल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आपल्याला. किती लोक पोहोचायला तयार आहेत? हा, कब्रस्तानामधल्या लोकांकडे काय करायचं? आपल्याला पोहोचायचे. काय करायचंय? जायचं का नाही? नको नको, कब्रस्तानाकडे पाहिलं तरी इकडं पाहतो. कब्रस्तानाकडे पाहिलं नाही आवडत. किती दारू पिते? चालेल. अरे बाबा, त्याच्याकडे जायला लावले आपल्याला. काय केलं? ते घर पण कोणाचं आहे? देवाचं घर आहे. 65 लोकांकडे नाही जायचं. म्हणा, 65 लोकांकडे नाही जायचं. बघ, माझ्याकडे कोरोना 65 लोकांकडे नाही जायचं. जे लोक चर्च मध्ये राहतात, धंदा करतात, बिझनेस करतात, क्रय विक्रय करतात, त्या लोकांना हाकून द्यायचे. काय करायचंय? स्टाईल मध्ये कर, हाकून द्यायचे. कुठं जायचे? इकडे बघा ना, माझ्याकडे बघा ना. कुठं जायचंय? कब्रस्तानामध्ये. म्हणजे एखादा दारू पिऊ पिऊ त्याच्या घराचं कब्रस्तान झालंय. एखादा फुटके खाऊ खाऊ त्याचं नाश होत चाललाय. अशा लोकांकडे जायचंय. कोणत्या लोकांकडे जायचंय? कळतंय का माझं बोलणं? बघा ना मग. कब्रस्तानामध्ये म्हणजे जे लोक त्रासामध्ये, त्या लोकांकडे जायचे. म्हणजे चर्च मध्ये लावा करणारे लोक आहेत, चर्च मध्ये टीम तयार करणारे लोक आहेत, चर्च मध्ये गोंधळ घालणारे लोक, चर्च मध्ये धंदा बिझनेस करणारे लोक हाकलून द्यायचे. म्हणा, हाकलून द्यायचे. करा ना असं स्टाईल मध्ये, हाकलून द्यायचे. देणार का नाही हाकलून? हा, तुम्ही कोणचे लोक आहेत? म्हणा, माझ्या घरामध्ये येशू राहतोय. मी देवाचं घर आहे. देवाचं घर कुठे येतं? दर संडेला बोला ना, कुठे येतं? देवाच्या घरामध्ये येत आहे. हे कब्रस्तान नाही बनवायचं. कोणतं स्थान नाही बनवायचं? कब्रस्तान. म्हणा, कब्रस्तान नाही म्हणा नाही का? आता असंच करायचं. नंतर म्हणायचं सैन्य काढून टाकायचं आता. आणि नंतर बाबा ये आता परत ये. आता 5 मिनिटं तुला घालवलं होतं बाबा. आता काय केलं होतं? ते चर्च मध्ये जायचं ना, मग त्याच्यामुळं काय केलं होतं? आता त्याच्यामुळे तंबाखू काढून ठेवली. इकडं चालतंय तसं, आईला माहिती. थोड्यावर काय करते? आतमध्ये जायचे चर्च मध्ये, तंबाखू काढून ठेवते. सैन्याला काय करते? काढून ठेवतात. आणि मग सैन्य मग याडेवानी होतं ना मग ते. मग चर्चच्या बाहेर गेल्यानंतर लगेच सैन्य, ये बाबा ये लवकर, किती वेळ झाला, मला तलब लागली तुझी. हे कोणाला लागतं? तंबाखू कोणाला लागती? माणसाला लागती का? देवाला नाही लागत. पाय बसा काय, देवाला नाही लागत तर तुम्हाला लागणार आहे का? हे कोण खातंय? हा, कोणाला लागते? खाद्य कोणाचे? कोणाला खत पाणी घालतात तुम्ही? बघा माझ्याकडे बघा, कोणाला खत पाणी घालतात?
खोटं बोलणं, कोणाला खत पाणी घालतात. सैतानाला काय करायचं मग? सैन्य बाहेर ते काढ. देवाच्या घरातून खत पाणी घालायचं का आपल्याला? म्हणा हे देवाचं घर आहे. देवाचं घर आहे. करा ना राव, करा ना. पण हे देवाचं घर आहे. देवाचं घर आहे. या देवाच्या घरात सैन्य ठेवायचे का? क्रय विक्रय करणारे लोक ठेवायचे का? चुकीचं वागणारे लोक ठेवायचे का? हाकलून द्यायचे आहे. हालेलुया. काय करायचं आहे? हाकलून द्यायचं. हाकलून द्यायचे. तुमच्या घरामध्ये कोण राहते? येशू. त्याला येशूला राहू द्या, सैन्याला हाकलून द्या. आमेन. हालेलुया. येशूने काय केलं त्या माणसाचं? इकडे बघा, येशूने काय केलं? त्या माणसाला हाकलून दिलं का? नाही. त्याच्यातल्या सैन्याला बाहेर काढलं. सैन्याला बाहेर काढून दिलेले. आमेन. मी सुद्धा तुम्हाला हाकलून देत नाही, मी तुम्हाला कधीच हालेलुया. तुमच्यावर रागवत नाही कधी. तुमच्यातल्या जो शैतान आहे दुष्ट, त्याच्यातला मी काय करतो? हाकलून देत आहे. काय करत आहे? त्याला हाकलून देत आहे. खमून की तुम्ही आणि मी देवाचं काय झालं पाहिजे? मंदिर आणि घर झालं पाहिजे. पहिले Corinthians 16 आहे, सगळ्यांना वचन माहिती आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र असते. या घरामध्ये कोण आलं, कोण राहिलं पाहिजे? येशू बोला राहिला. ना. हे देवाचं घर कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने काय केलं? एक तोडा घेतला आणि मंदिरामध्ये क्रय विक्रय करणाऱ्या लोकांना काय हाकलून दिलं. कसं देवाचं मंदिर कसं असतं? पवित्र आहे. फर्स्ट नंबर हे म्हणा, फर्स्ट नंबर टेम्पल फर्स्ट नंबर टेम्पल. मी देवाचं. सेकंड नंबर टेम्पल कोण आहे? चर्च. आणि थर्ड नंबर टेम्पल कोणचं आहे? स्वर्गाच्या राज्यावर. 3 नंबर 3. देवाचं घर कुठं कुठं आहे? हे घर आहे. आता आपण 4-5 जण बसलो, हे पण काय आहे? देवाचं घर आहे. आणि हे घर सोडून आपल्याला काय करायचं आहे? शरीर एक घर आहे, हे शरीर पण काय करायचंय? सोडायचं आहे. आणि लास्ट मेल्यानंतर देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी घर बनवलेलं, त्या घरी जायचं आहे. बरोबर? दारू प्याता प्याता मला म्हणतो देवाच्या घरी आलाय. कस काय तू कस काय ट्रान्सफर काय म्हणते त्याला? ट्रान्सफर होणार आहे. तू कसं काय त्याचं प्रमोशन करतोस? आपण कोणी प्रमोशन करणार आहे? काय का लोक लय हुशार आहेत. देवाच्या घरी गेला तू, त्याला पण लय दुःख होतं. तो चर्च बुडून तिथं बसतो ते कब्रस्तानामध्ये. चर्च बुडून कब्रस्तानामध्ये जायचं का? देव कोणत्या घरामध्ये राहतो? हालेलुया. त्याला ट्रान्सफर करणारे तुम्ही आणि मी कोण आहे? आज सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं देवाचं वचन? तुम्ही आणि मी काय आहे? देवाचं मंदिर आहे. देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला मला काय करायचं नाहीये? बाजार करायचा नाहीये. हालेलुया. बरं हालेलुया. बरं हालेलुया. कळलं तुम्हाला? 3 गोष्टी कळाल्या का तुम्हाला? फर्स्ट नंबर कोण आहे? देवाचं मंदिर. सेकंड नंबर कोण आहे? आणि थर्ड नंबर आपल्याला कुठं जायचंय? या देवाच्या राज्यामध्ये जायचंय. दारू पिऊन देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. गुटखे खाऊन देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. तंबाखू खाऊन देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाहीये. व्यसन करून चुकीच्या गोष्टी वागून आपण देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. बोला नाही. काय काय लोकांना सैन्य ठेवायलाच आवडतं, त्याच्याशिवाय जमतच नाही. नाही ना पास्टर, आम्हाला जमतच नाही ना, खाल्लं नाही मी, मिश्री खाल्ली नाही मी, म्हणून मला मग बाथरूमला जायला होतं. सैन्य पाळायची सवय लागली. हा किती दिवस सैन्य पाळीत होता? बोला ना. काय वचनामध्ये सांगितलं? 30 वचनामध्ये. नटेल झोपव येशूने त्याला विचारले, येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? त्याने म्हटले सैन्य. सैन्य आहे. कारण काय म्हटलं? सैन्य. सैन्याला थारावारा द्यायचा नाही. कशाला थारावारा द्यायचा नाही? सैन्य. आजपासून सैन्याला काय करायचं? घरामधून गेट आउट करायचं. काय म्हणायचं? सैन्याचा दरवाजा बंद करतो म्हणा. म्हणा सैन्याचा दरवाजा बंद करतो. डोळ्यातून डोळे उघडतात पापासाठी, बहिणीकडे पाहतात. काय उघडलं सैन्यासाठी? डोळ्या उघडला. प्रकटीकरण 3:7 मध्ये वाचा. बंद करा ते डोळे. ओ बंद करा तो दरवाजा. ओ तुम्ही व्यसनासाठी, ओ त्या सैन्यासाठी दरवाजा खोललेला आहे. बंद करा. चुकीचं
हो, पायातून दरवाजा खोललाय, अनेक ठिकाणांमधून दरवाजा खोललाय. बंद करा. चुकीच्या गोष्टीसाठी दरवाजे खोललेले आहे, बंद करा. हे घर कोणाचं आहे? बघा, हे घर देवाचं आहे. या घरामध्ये दरवाज्यामधून एंट्री कोणाला पाहिजे? येशूसाठी दरवाजा खोला. या घराचा दरवाजा कोणासाठी खोला? बघा ना, कोणासाठी खोलायचंय? येशूसाठी खोलायचा, सैन्यासाठी नाही. काय वाचा त्या वचनामध्ये काय सांगितलं? फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो, त्याचे हे शब्द आहेत. जे तो उघडतो ते कोणी बंद करू शकत. जो कोणी उघडतो ते बंद करू शकत नाही. त्याने दरवाजा खोलला तर कुणी काय करू शकत नाही, बंद करू शकत नाहीये. आणि पुढे काय सांगितलं? आणि जो बंद करतो कोणी करू शकत नाही. येशूच्या नावात वाईट गोष्टीसाठी तुम्ही दरवाजा, बघा इकडे बघ प्रेम, इकडे बघ, वाईट गोष्टीसाठी तुम्ही दरवाजा खोलला असेल तर या वचनाद्वारे काय करा? येशूच्या द्वारे काय करा? बंद करा. सैन्यासाठी दरवाजा खोलला असेल, बंद करा. कारण की कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने तुम्हाला मला दरवाजा बंद करायचा आहे. आज आपण सगळे दरवाजे खोलून ठेवले. येते सैन्य जाते, कितका उपास करते, प्रार्थना करते, फरकच पडत नाही. पास्टर पॉवरफुल नाही. पास्टरले बोलतात, अरे बाबा दरवाजे तू खोलून ठेवले, पास्टरचं काय त्याच्यामध्ये येते? पास्टर बोलतात, बडबड करतात, कोणासाठी? अरे बाबा बंद कर दरवाजा. चांगलं सांगतो ना पास्टर, वाईट सांगतात का? मी वाईट सांगतो का तुम्हाला? का म्हणतो तुम्ही जा आटे खोला बाहेर जाऊन? काय सांगतो? चांगलं सांगतो. दरवाजे खोलले, कुणी खोलले दरवाजे? तुम्ही दरवाजे खोलले, म्हणून दरवाजा खोलल्यामुळं सैन्य आलं. सैन्य आल्यामुळं काय झालं? कब्रस्तान झालेलं आहे. काय झालं? कब्रस्तान झालेलं आहे. पण कब्रस्तानाचं घर करणारा माझा येशू आहे. त्यावेळेस येशू येतो तर ते घरच बनत आहे, ते कब्रस्तान होत नाही. आज या कब्रस्तानाला घर बनवणारा देव आहे. आणि या कब्रस्तानाद्वारे 4 लोक अजून देवाचं घर झालेले आहे. कोण झाले? माझ्या घरात माझी फॅमिली झाली. देवाचं घर, पोरग झाले, पोरगी झाली, बायको पण झाली. आम्ही आता दारू बिड्या पेत असतो, ते आले असते का प्रार्थनेला? सांगा बरं. आपल्यामुळे आपलं घर बदललं पाहिजे. आपल्या घरातली बायको बदलली पाहिजे, नवरा बदलला पाहिजे आपल्याकडे पाहून. इतकं स्ट्रीट वागतो ना मी की माझ्यामुळे हे पण स्ट्रीट झाले. काय मग कशासाठी करतोय मी? सांगा बरं शेजारच्या, कोणासाठी करतोय? तुमच्यावर रागवतो, चिडतो, काय मला काय भेटतं? माझी इच्छा आहे की तुम्ही स्वर्गात आलं पाहिजे. एवढं माझा फेस होतो, तोंडाला त्रास होतो मला. घरी गेल्यानंतर मी जाऊन पडतो. मी काय एवढं करत आहे मी की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आला. पुढे आलं पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी आलं पाहिजे. काय सांगितलं वचनामध्ये? आज तुम्ही आणि मी काय करायचं आहे? आज तुम्ही आणि मी. डेव्हिल डोर. एक एव्हिल डोर म्हणजे शैतानाचे दरवाजे, शैतानासाठी खोललेले दरवाजे, शैतानासाठी घर खोललेलं. बंद करा. काय करायचंय? बंद करा. ऐका म्हणायचं, आता बंद करतो. बाहेर गावाला बॉडी बिल्डर होतो, मग ते चिकनच्या तिथं बॉडी बिल्डर तसा होतो. बाहेर काय करायचं? बंद करायचे दरवाजे. ऍक्शन येत नाही म्हणजे आम्हाला बंद नाही करायचं. बंद करायचं का नाही? हो करायचं. मग करा ना बंद. प्रगटीकरण म्हणा, असं करा. प्रगटीकरण 3-7. दरवाजा ऑफ केला, बंद केला. शैतानाचा दरवाजा बंद केला. शैतानाला घरात घेऊन बंद केला दरवाजा. तसं करायचं का? पहिला हाकला त्याला. येशूच्या नावात तुला का आज्ञा करतो, बाहेर निघ. बोला ना. येशूच्या नावात शैतानाचं काम, सैन्याचं काम निघून जा. येशूच्या नावात तुला आज्ञा करतो. निघून गेला घरातून. आता येशूच्या नावामध्ये
3:7 या वचनाद्वारे शैतानाचे दरवाजे बंद करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येणार नाही आता शैतान. एकदा तुमच्या मनातून झालं ना, तुमच्या मनातून, तुमच्या विचारातून, तुमच्या बुद्धीतून झालं ना, दरवाजा बंद केला येणार नाही. कोणाला बंद करायचं आहे? एक ठिकाणी एक बहिणीसाठी खूप प्रार्थना करायचो, खूप प्रार्थना करायचो, खूप प्रार्थना करायचो. फरकच पडत नव्हता, तिला फरकच पडायचं नाही. म्हणलं काय झालंय, असं असं का होतंय? नंतर ती बहीण एका व्यसनामध्ये होती. मी म्हणलं ताई, तुम्ही हा दरवाजा बंद करा. म्हणलं शैतानाचा दरवाजा तुम्ही काय करा? बंद करा. तुम्ही खोललेला आहे. मी प्रार्थना करून उपयोग नाही. आता मी किती प्रार्थना करतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, अन्य भाषा डब्बा जिब्बा, अन्य भाषेची मी हे करत नाही. मी काय काय लोक नुसतं इतकी भाषा बोलते ना, दरवाजा खुले ठेवलेले. काय केलंय? रबा 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 अजिबा काय, आणि दरवाजा खोलून ठेवले. डोळ्याचा दरवाजा शैतानाला यायसाठी, पापाचा दरवाजा खोलून ठेवलाय, सगळे वाईट वागण्याचा दरवाजे खोलून ठेवले. अन्य भाषा बंद करा. त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होता. ज्यावेळेस मी त्या बहिणीला सांगितलं तू दरवाजा बंद कर, तू ज्यावेळेस बंद करशील त्यावेळेस तू काय होशील? बरे होशील. आणि खरोखरच ती बहीण बरी झाली. हालेलुया, बरं हालेलुया. काय केलं पाहिजे? दरवाजा कोणाला बंद करायचा आहे? तुम्हाला बंद करायचंय. तुमचं घर कोणाचं घर आहे? देवाचं घर आहे. त्याला लुटारीची गुहा करू नका. हालेलुया. आपण दरवाजे खोलायचे आणि मग प्रार्थना करायचे, उपास करायचे. काय उपयोग नाही होत त्याचा. दरवाजे खोलून आता हे बंद केल्याशिवाय जातो का आपण हा दरवाजा चर्चचा? सांगा बरं. कमून मी एवढा याच्यामधून बंद करून जातो? कोणी चोर येऊ नये, कोणी लुटारी येऊ नये, कोणी वस्तू चोरू नये म्हणून आपण बिनधास्त खोलून ठेवलेले दरवाजे. हा, डोळ्याचे पण दरवाजे खोलून ठेवले. कशातून? गाडीमध्ये पण दरवाजा खोलून ठेवला आहे. शेजारी बाई बसली होती, पार इकडे जातो पार. काय खोलून ठेवलाय? पायातून पण. पायातून पण. मी केलंय कुठे म्हणून तुम्हाला सांगतोय. मी ते राम वागलेलं आहे 20 वर्षापूर्वी. काय करा? बंद करते दरवाजे. काय करायचे? टकलं पडन असं एखाद्या पुरी पुढे केलं तर बायको पुढे करणार, तिला खुश कर, तिला आनंदित कर, आहे का नाही? मग बायको अशक्त आहे म्हणून काय मग दुसरीकडे पाहत बसायचं काय? नवरा अशक्त म्हणून दुसरीकडे पाहायचं काय? अरे जी बायको तुला दिली, जो नवरा दिला त्याच्यातच खुश राहा. दुसरीकडे दरवाजे खोलू नको. हालेलुया, बरं हालेलुया. एक बायको असून बाहेर अनेक आहेत. असे दरवाजे खोलून ठेवायचे का? तुम्ही माझ्या बहिणी आहेत, माझे लेकर आहेत, तुम्ही स्पष्ट बोलतो मी. खोलायचे का दरवाजा? हा, प्रकटीकरण 3:20 मध्ये काय सांगितलं? फक्त दरवाजा फक्त येशूसाठीच खोलायचा आहे. घर कोणासाठी खोलायचं आहे? येशूसाठीच घर खोलायचे. आता आपण किती दिवस झालेत, महिना 2 वर्ष झाले, घरच खोली ना कोणी, घरी प्रार्थनाच घ्याय ना कोणी. कसं काय तुमचे आशीर्वाद मोकळे होते? हा, काय झालंय? ते घर नाही राहिलं. बघा आता इकडे महत्वाचं बघा. ते तर काय झालंय? तुम्ही तुमच्या घरात प्रार्थना घेत नाही म्हणून काय झालंय? ते कब्रस्तान झालेलं आहे. तर तुमच्या घरामध्ये प्रार्थना होत असेल, तर हप्त्याला प्रार्थना होत असेल, उपास होत असेल, ते कब्रस्तान राहणार नाही. लोक खाणार बदलणार आहे. तुमचा भाऊ बदलेल, बहीण बदलेल, तुमचा परिवार बदलेल, शेजारच्या लोक खाणार बदलणार आहे. का? कारण की ते घर तुम्ही देवासाठी खोललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कोणासाठी घर खोलायचंय? येशूसाठी. तुम्ही घर खोललं तर घराचं कब्रस्तानाचं काय होईल? घर होणार. म्हणा घर होणार आहे. दरवाजाच खोलत नाही, बंद करते. नका येऊ पास्टर. काय करते? नका येऊ, प्रार्थनाच घेत नाही. तुला दाखवून दान द्यावं लागत. अरे तुम्ही तुमचं घर बंद केलंय, तुम्ही कब्रस्तान केलंय तुमच्या हाताने. कोणाच्या हाताने कब्रस्तान केलंय? तुम्ही तुमची घरी पास्टरला येऊ देत नाही ना. पास्टरला एखादा घास तरी चाललाय का घरामध्ये? काय करून ठेवलं? त्याच्यामुळे ब्लेस होत नाही तुम्ही, म्हणून आशीर्वादित होत नाही. आता त्या दिवशी किती लोक येऊन गेले इथं. हा,
मी म्हणायला पाहिलं तर ब्रदर तुम्ही करा, करून दिलं का मी? माझ्या घरी जेवले पाहिजे देवाचे लोक, मला आशीर्वाद भेटला पाहिजे, माझ्या घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे, माझं घर मी दरवाजा, माझा दरवाजा खिडक्या देवासाठी मी खोललं पाहिजे, इतर याच्यासाठी नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणासाठी घर खोलायचंय, दरवाजा कोणासाठी खोलायचा आहे? बोला ना. घर बंद ठेवायचं का? किती लोकांच्या प्रांजळपणे सांगा प्रार्थना बंद आहे करायच्या. आता फक्त ब्रदरची इथं चालू आहे, सिस्टरची इथं चालू आहे, बाकीचे तुमची इथं बंद आहे, त्यांची इथं बंद आहे, ब्रदरची इथं किती पण लोक असू, पण तुम्ही तुमच्या घराचं कब्रस्तान व्हायचं कारण तुम्ही प्रार्थना करतात, पण तुमच्या घरी सेवक आले पाहिजे. तुमच्या याच्यातून घरचे लोक बदलणार नाहीये, पण प्रार्थनेमुळं, गीता आराधनेमुळे शेजारचे लोक बदलतील, त्यांना आवाज ऐकायला जाईल. कारण की हो तिथं कोणाचं वचन जाणार आहे? देव तिथं जाणार आहे त्या कब्रस्तानामध्ये. बघा करा सर फ्लाईट, देव तिथं जाणार आहे वचनाद्वारे. वचन चालवताना देव तिथं जाईल. अरे तिथं घुसल्याच्या कब्रस्तानामध्ये देव घुसणार आहे, आणि ज्यावेळेस देव घुसणार आहे हो ते कब्रस्तान, हो तो माणूस, हो तो व्यक्ती बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. कस काय तुझी अशी टाळे असेल तर तू घरचा बदलणार रे, तो तुझ्या कानामाग ठणकर मारेल. काय झालं पाहिजे? घरी प्रार्थना झाली पाहिजे का नाही? ती विचार करू नका तुम्ही, ऑफरिंगचा विचार करू नका. मी तर अजूनपर्यंत तुम्हाला मागितलेले पण नाही का? ते विचार देवावर सोडा. तुमच्या घरातलं कब्रस्तान बदललं पाहिजे. ते बदलून कोण बदलील? फक्त आपण फक्त वरच्यावर काय करतो? जखम आतमध्ये वरच्यावरच मलमपट्टी करतो. तुम्ही वरच्यावरच प्रार्थना करा. आपण प्रार्थना करू ना, आपल्याला आहे देवाचा आत्मा, आपल्याला आहे, पास्टरलाच आहे का काही? मला आहे देवाचा आत्मा, मला अधिकार आहे, मला हे सगळं शायनिंग करते. तो शैतान सांगतो हो असं. अरे बाबा मला पण करायचे, मी पण देवाच्या सेवकाकडून प्रार्थना करून देतो. आता तुम्ही पाहिलं ना त्या दिवशी एक सेवकाचा प्रश्न सोडित होता, म्हणून मी तुम्हाला काही लोकांना बाहेर पर्सनल गोष्टी होत्या, पण माझ्यासाठी पण प्रार्थना केली. मला पण करू दे, प्रार्थना करून घेतली पाहिजे. आपल्या घरी आले पाहिजे देवाचे सेवक, डोक्यात हात ठेवून प्रार्थना करून घ्या. कोणत्या तरी अभिषिक्त दासाकडून प्रार्थना करून घ्या, कब्रस्तान राहणार नाही. आता त्या दिवशी मी घरी नेलं त्यांना, घरी पण माझ्यासाठी प्रार्थना झाली, माझ्या परिवारासाठी झाली. एवढे मोठे ते दुसरे पण सेवक होते, ते सेवकांनी पण काय केलं? प्रार्थना करून घेतली का नाही? ऑनलाईन मी त्यांच्याबद्दल बोलत नाही मी, पण घरी प्रार्थना दरवाजा तुम्ही खोलला तुमच्या आशीर्वादाचे दरवाजे खोलले कळत का नाही? पण तुम्ही दरवाजा बंद करून घेतलं तर काय? दरवाजा बंद केलं तर बंद, खिडक्या पण बंद करून घेतलं तुम्ही, स्वतःलाच कोंडून घेतलंय, आणि मीच काहीतरी मोठा आहे असं चालतं का? काय काय लोक आमचं कॉलेज झालंय, अरे कॉलेज झालंय तुझ्या तोच गर्वामुळे तुझ्या त्या सैन्य घुसलाय. काय करू? आमचं बायबल कॉलेज झालंय, काय म्हणते? बायबल कॉलेज झाले, घुसला तुझ्या सैन्य, गर्वाचं सैन्य. गर्वामुळे काय काय लोकांना वाटतं खून केला आणि चोरी केली, काहीतरी वेगवेगळे पापे. तुम्हाला माहितीये का शैतानाला कुठून टाकलं? स्वर्गामधून टाकलं. स्वर्गाच्या घरामधून कोणी फेकून दिलं? देवाने फेकून दिलं. कबूल तो म्हटलं मी माझं सिंहासन देवाच्या वरती करेन. काय काय लोकांना प्रार्थनेचा गर्व आहे, म्हणून त्या लोकांच्यासाठी दरवाजे बंद झालेले आहेत. काय काय लोक म्हणतात आम्हाला अन्य वाचायचं दान आहे, काय काय लोक म्हणतात आम्हाला प्रगटीकरणाचं दान आहे. तुमच्यामध्ये गर्व आलेला आहे, आणि तो गर्व कुणी आलेला आहे? त्या शैतानाने आलेला आहे. आणि गर्वाचा मालक कोण आहे? शैतान आहे. तुमच्यामध्ये तो काय टाकला? तर गर्व टाकलेला आहे. त्या गर्वाला हाकलून द्या, गेट आउट करा, घरामधून बाहेर काढा. त्याच्यासाठी काय करा? दरवाजे बंद करून टाका. हालेलुया. कशाचा गर्व आणतोय? बायबल कॉलेज झाले. तुम्हाला माहिती आहे का आता आपले प्रेसिडेंट, मी त्यांचं नाव नाही सांगत, नवीन आता मीटिंग होती, लीडर मीटिंग, अक्षरशः खुर्च्या उचली जाते. काय करत ते? गर्व आहे का त्यांना? पण तुम्हाला मला कशाचा गर्व पाहिजे? सांगा ना. चादरी धुवायचं असलं तरी गर्व करू नका. तुम्ही म्हणू नका माझं लय कॉलेज झालंय, असं झालंय. अशा लोकांपासून लांब राहा. अक्षरशः मग दोघं तिघं 5 लोक गेले देवाचे सेवक, आणि त्या खुर्च्या त्यांनी उचलल्या. तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस ते
प्रेसिडेंट आपले येतात, आल्यानंतर चपला काही विस्कळीत असल्या तर स्वतःच्या हाताने लावतात. कशाचा गर्व पाहिजे तुम्हाला? हा, अन्य भाषा आहे म्हणून गर्व आलाय काय? हा, देवाचं दान आहे म्हणून गर्व आलाय काय? कुणी आणलाय? बोला ना, कुणी कुणी कोणासाठी दरवाजा खोललाय तुम्ही? लक्ष द्या, कोणासाठी तुम्ही दरवाजा खोललाय? कोणासाठी तुम्ही घर खोललेला आहे? बोला. हा, शैतानासाठी. का करून द्या त्याला आजच. गर्व करू नका. आल्यानंतर चटया टाका, चर झटका, बाहेरच्या चपला विस्कटत असत तर एक साईडला लावा. कारण की आपल्या घरामध्ये कोण राहतोय? नम्र माणूस राहतोय, नम्र देव राहतो आपल्यामध्ये. तो आपल्यामध्ये असला पाहिजे. पास्टरला नका शिकू. पास्टरला देवाचा आत्मा चालवते. मला कोण चालवते? मी तुम्हाला सांगतो, मी कधीच माझ्या इच्छेने मी चालवले नाही आजपर्यंत. मी कितीतरी त्याग केलेला माणूस आहे. मी आज माझ्या त्यागाच्या गोष्टी कळल्या, तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. एवढा त्याग केलेला, अजूनही त्यागच करतोय मी. अजून मी आता 10 दिवस उपासामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. पास्टरला शिकू नका. पास्टरला देवाचा आत्मा सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही तुमचं घर खोला, तुमचं हृदय खोला. तुमचं घरामध्ये प्रार्थना झाल्यामुळे तुमचे काय होणार आहे? आशीर्वाद येणार आहे. ऐकल्यानंतर काय येणार आहे? आशीर्वाद येणार आहे. आत्मिक गर्व करू नका. मला शेजाऱ्याला आत्मिक गर्व करू नका. आत्मिक गर्व करायचा का? मला लय येतं ना, असं झालं तसं झालं. मी कधी कधी तुम्हाला सांगतो, मी बोलतो, मी हिच्या जवळ बोलतो, हिच्या जवळ पण नाही. सिस्टर आहे, त्यांना म्हणा सिस्टर माझं चुकलंय. आता त्या दिवशी एवढं रॉंग गोष्ट झाली, पास्टर ते स्वागत नाही झालं. मी काय म्हणलो? पास्टर मला माफ करावर का म्हणा, माझ्याकडून चुकलंय. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं या घरामध्ये काय केलं पाहिजे ना? आपण माफ केलं पाहिजे ना? आपण या घरामध्ये येशू जर असेल ना तर ते घर वाहणार आहे. त्या घरामध्ये बघा, बेथलेहमला येशू कुठे जन्मलाय? पण ते आता ते घर कसं झालंय? ते ठिकाण कसं झालंय? सोन्याबिनीने बनवलेले. आता या घरामध्ये कब्रस्तान होतो मी, येशू आला. आता घर कसं झालंय? टिप टॉप मध्ये झालेलं आहे. तुम्ही आणि मी कसं झालेलं आहे? टिप टॉप मध्ये झालेलं आहे. म्हणून आज हे घर कुठल्या शैतानासाठी खोलू नका. आणि जर तुमच्या घराचं कब्रस्तान झालं असेल, बघा लक्ष दे, घराचं कब्रस्तान झालं असेल तर तुम्ही घरी प्रार्थना घ्या. तुम्ही इथं प्रार्थनेला देव बाप तुम्हाला आशीर्वाद करेल.